श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, माझ्या मात्यापित्यांचं स्मरण करते, गुरूंना वंदन आणि आपण सर्व श्रोते मंडळी गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना वंदन करून मी बोलायला सुरुवात करते। मागच्या आठवड्यामध्ये आपण नाथषष्ठी होती, त्यामुळे एकनाथ महाराजांचं चरित्र बघितलं होतं। तर या आजच्या विवेचनामध्ये सुद्धा एकनाथ महाराज कसे होते, त्यांच्यामध्ये कुठले गुण होते, आपण जो 5वा अध्याय बघतोय ना, 5व्या अध्यायातले विशुद्धात्मा, नंतर सर्वभूतात्म भूतात्मा, हे गुण आपण बघतोय। कितवा श्लोक आहे बरं तो? तर तो आपण आता पुढे सांगायला सुरुवात करू। त्या ठिकाणी आपण मागच्या वेळेस थांबलो होतो। 8वा श्लोक, 5व्या अध्यायातला 8वा श्लोक। कर्मयोगाचे अध्याय आता संपत आलेले आहेत आपण आपले। आता पुढे आपण षष्ठोध्याय म्हणजे याच्याकडे, योगी कसा असतो त्याच्याकडे जाणार आहे। त्यामुळे सगळे हे गुण आपण बघितले होते। 5वा अध्याय, संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति। 7वा श्लोक आहे बघा, 5व्या अध्यायातला 7वा श्लोक। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। कसा असतो हा? ज्ञानी आणि कर्मयोगी, ज्ञानयोगी, सगळ्यांचीच लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत। आपण जितेंद्रिय आधी बघितला, त्याच्यामध्ये हनुमंतरायांचं उदाहरण पाहिलं होतं। विजितात्मा कसा असतो ते पाहिलं, विशुद्धात्मा कसा असतो ते पाहिलं, आणि हे सगळे गुण ज्याच्याकडे असतात तो योगयुक्त होतो। आणि मग आता जो आपल्याला गुण बघायचा आहे तो आहे सर्वभूतात्म भूतात्मा। आता या सर्वभूतात्म भूतात्माचा आपण अर्थ बघू थोडक्यात, की आधी विशुद्धात्मा पाहिला, विजितात्मा पाहिला, शुद्धात्मा पाहिला। मग अशी चित्तशुद्धी ज्याची झाली तो महात्मा सर्वभूतात्म भूतात्मा होतो। म्हणजे काय? तर सर्व प्राणांच्या आत्मरूप परमात्म्याशी त्याचा एकभाव होऊन जातो। म्हणजे सगळ्यांमध्ये तो परमेश्वराचंच रूप बघतो। जे 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 भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी त्याची धारणा होऊन जाते। सगळ्या प्राणीमात्रांमध्ये तो परमेश्वर त्याला दिसायला लागतो आणि त्याला अशी कृतार्थता प्राप्त होते त्याच्या जीवनामध्ये। म्हणून कामाचे पूर्ण खंडन करून, अहंकार पूर्णपणे काढून टाकून हा महात्मा काय करतो? तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, विचरे विश्व होऊनी, हा जो असतो सर्वभूतात्म भूतात्मा, हा गुण ज्याच्याकडे आहे तो कसा त्याचं वागणं कसं असतं? विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी म्हणजे विश्वामध्ये तो विश्व होऊनच राहतो। प्रत्येकामध्ये तो स्वतःलाच पाहतो, स्वतः विश्व होतो आणि त्या विश्वातच स्वतः वावरतो। शिव होऊनच शिवाचे पूजन करतो म्हणजे आपल्यामध्येच, आधी आपल्यामध्येच परमेश्वर, रामकृष्ण परमहंस जे होते ते असं करायचे म्हणे, काली मातेची पूजा करायचे। पूजा करता करता ते स्वतःच्या डोक्यावर पण, तिला हळद कुंकू व्हायचे, स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचे, तिला अक्षदा व्हायचे, स्वतःच्या डोक्यावर अक्षदा व्हायचे, स्वतःला फुलं अर्पण करायचे। म्हणजे माझ्यातला परमात्मा आणि तुझ्यातला परमात्मा कसा एकच आहे, अशी त्यांची भावना झालेली होती। विश्वात्मक भाव त्यांचा झालेला होता। म्हणजे विश्वा एवढा तो होऊन जातो, त्याचा भावच इतका मोठा होतो, त्याचं अंतःकरण इतकं विशाल होतं, त्याची बुद्धिमत्ता, त्याचे ज्ञान, हे सगळं काही विश्वा एवढं होऊन जातं।
आणि ते तर म्हणतात की किंबहुना त्याच्याही अतीत होऊन जातं. विचरे विश्व होऊनी विश्वाची माझी, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हाच माझा भक्तियोग आहे, यालाच भक्तियोग आहे असं म्हटलेलं आहे भगवंतानी. म्हणजे नामदेव महाराजचं म्हणतात की विश्व विठ्ठल मूर्ती देखो डोळा, की माझ्या डोळ्यामध्ये विठ्ठल मूर्तीला तर ते मानतच होते, देव सगुण मूर्तीला विठ्ठल मानतच होते नामदेव महाराज. परंतु आपण मागच्या वेळेसच बघितलं की कुत्र्याच्या पाठीमागे धावणारे नामदेव तुपाची वाटी घेऊन धावले की अरे तुझं पोट दुखेल, तू त्या कोरड्या भाकरीबरोबर तूप लावून खा, असं जे म्हणत होते. म्हणजे केवळ पांडुरंगाच्या रूपाने परब्रह्म परमात्मा आहे असं नाही, तर तो सगळीकडे आहे, तो विश्वामध्ये भरलेला आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये तो आहे. याला म्हणायचं सर्वभूतात्म भूतात्मा. कारण त्याची बैठकच तत्वज्ञानाची, भक्तीची, ज्ञानोत्तर भक्तीची. ही भक्ती कशी आहे, साधी भोळी भक्ती नाही आहे, तर ज्ञानोत्तर भक्ती हा एक शब्द नवीन आहे बघा, की ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची भक्ती. म्हणजे सगळं शिकायचं, सगळं ज्ञान घ्यायचं आधी आणि मग नंतर परत बालरूपामध्ये यायचं, की जसं काही नाही, मला काहीच माहिती नाही आहे, ते आहे तसाच भाव ठेवायचा, ती सगुण मूर्तीच कशी खरी आहे असं म्हणायचं. याला म्हणायचं ज्ञानोत्तर भक्ती. असा जो संत असतो, असा जो महात्मा असतो, त्याला अवघ्या प्राणीमात्रांचा कळवळा येतो. त्याच्या अंतःकरणामध्ये जितेंद्रिय पण तो असतोच, विजितात्मा तो असतोच आणि विशुद्धात्मा पण तो असतो. आणि हे तीन गुण ज्याच्याकडे आले त्याच्याकडे सर्व भूतात्म भूतात्मा हा गुण आपोआपच येतो. मग याच्यासाठी नाथांचं उदाहरण त्यांनी दिलंय बघा, की सर्व प्राणीमात्रामध्ये विठ्ठलाचे परमात्म्याचे दर्शन घेणारा हा महात्मा म्हणजे कोण, संत एकनाथ महाराज, ज्यांचं आपण मागच्या वेळेस चरित्र थोडक्यात बघितलं अगदी, की हे कोण होते, क्रांतिकारी होते, क्रांतदर्शी संत असं म्हणतात एकनाथ महाराजांना. नुसते बोलघेवडे संत नव्हते हे, की नुसतं बोलायचं आणि करायचं काहीच नाही, त्यांना संत म्हणतच नाही मुळात, की हे आचरून दाखवायचे. जी कृती, जे आपण बोलायचे ते त्यांची कृती पण तशीच असायची. आणि विठ्ठल सर्वांमध्ये आहे हा सिद्धांत ते व्यवहारामध्ये आचरून दाखवायचे. आपण कसं करतो, अजून तरी आपण नुसतंच बोलतो. आता आपण गीता शिकल्यामुळे आपल्याला एवढं कळलंय की हो हो सगळ्यांमध्ये परमेश्वर पाहायला पाहिजे. पण जेव्हा मला एखाद्याचा राग येतो, जेव्हा मला एखाद्याचं पटत नाही, तेव्हा मला त्याच्यामध्ये तो परमेश्वर दिसला पाहिजे आणि माझा राग शांत झाला पाहिजे, की ठीक आहे हा बोलतोय, न बोलू दे याला, मी शांत बसेल, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे आणि मला त्याची आवड आहे, त्यामुळे मला त्याचं विरुद्ध बोलणं सुद्धा पटलं पाहिजे, किंवा त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया न देणं, एवढं तरी माझ्या हातात आहे ना, तेवढं आपण निश्चितच करू शकतो. म्हणजे असं आचरण नाथ महाराजांचं होतं. नाथकालीन समाज कसा होता, तर तिथे परंपरेच्या वर्णाच्या चौकटीत बांधला गेलेला होता. वर्णाश्रम धर्म तेव्हा खूप जोरात होता. म्हणजे ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय हे सगळे त्या त्या गुणांनुसार आचरणारे असे लोक होते. आणि शूद्रांना अतिशय दयनीय अवस्था होती शूद्रांची. आणि ते पण नाथ महाराज हे सर्वार्थाने सर्वांचे नाथ होते, अनाथांचे नाथ होते ते, आणि त्यामुळे त्यांना एकनाथ हे नाव त्यांचं सार्थक आहे. आणि त्यांनी दलितांचा उद्धार केलेला आहे. वर्णाश्रमाची चौकट न मोडता त्यांनी हे केलेलं आहे. इतकी उदाहरणं आहेत त्यांची, की एका वर्षी त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं. श्राद्ध असलं की मग आपण कसं करतो, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करतो, कोणीही तिथे आलेलं चालत नाही वगैरे. असा सुंदर स्वयंपाक गिरिजाबाईंनी केला होता. पक्वानांचा सुंदर वास सुटला होता आणि तो सुवास बाहेरून जाणाऱ्या जे दलित होते, महार लोक होते, ते त्यांच्या गल्लीतून असे दाराच्या बाहेरून चाललेले होते आणि त्यांच्या नाकामध्ये तो सुवास गेला, सुग्रास अन्नाचा. आणि त्यांच्या सहज मनात आलं की असं अन्न आपल्याला मिळालं तर किती बरं होईल, पण आपल्या कुठलं नशिबात असायचं असं अन्न, असं त्यांच्या म्हणजे बोलत होते ते एकमेकांशी. आणि नेमकं ते नाथांनी ऐकलं आणि केवढा त्यांनी हे घेतला, पवित्रा त्यांनी असा घेतला की ते घरात आले, आपल्या पत्नीला त्यांनी सांगितलं
की हे बघ आपण काय करूया, हा जो सगळा स्वयंपाक आहे हा मी त्या सगळ्या महारांना जेवायला बोलवतो, तू त्यांना वाढ आणि नंतर आपण परत दुसरा स्वयंपाक करून ब्राह्मणांना जेवायला घालू. आणि त्यांनी सगळ्या त्या महारांना आत बोलवलं, त्यांची पंगत मांडली आणि त्यांना ते सगळं सुग्रास अन्न त्यांना वाढलेलं आहे. आणि या गोष्टीला गिरिजाबाईंनी पण मान्यता दिली. म्हणजे आपण मागच्या वेळेस बघितलं की त्या पण जसे हे शांती ब्रह्म होते तशाच त्या गिरिजाबाई शांती सरिता होत्या. एकमेकांची जोडी अतिशय अनुरूप अशी होती. आणि त्यांनी पण काहीही त्या बोलल्या नाही, त्यांनी पण छानपैकी त्या सगळ्यांना जेवायला वाढलं आणि ते सगळं श्राद्धाचं पक्वान्न अंत्यजांना खाऊ घातलं त्यांनी. आणि म्हणजे त्यांनी म्हटलं इथे की असा प्रसंग कोणाच्या आयुष्यात, एकट्या नाथांच्या आयुष्यात, नाथच पहिले आणि शेवटचे, असं कोणीही दुसरं वागलेलं नाही आहे की त्यांनी ते अन्न, आपल्या श्राद्धाचं अन्न त्या लोकांना जेवायला वाढलेलं आहे. आणि नंतर मग ब्राह्मण लोक रागवतील की नाही नाही तुम्ही त्या महारांना जेवायला घातलं, आम्ही नाही तुमच्या घरी येणार. म्हणून त्यांनी संपूर्ण वाडा धुतला पुन्हा आणि संपूर्ण स्वयंपाक नवीन बनवला आणि सगळ्या ब्राह्मणांना परत जेवायला वाढलेलं आहे, असं श्राद्ध केलेलं आहे. म्हणजे नाथ जे प्रवचन कीर्तनामध्ये बोलत होते ते सगळं ते तसंच आचरण करून दाखवत होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात. आणि मग नाथांच्या प्रवचन कीर्तनामध्ये शेकडो माणसं यायची, ब्राह्मणांपासून अंत्यजांपर्यंत. आणि हे सगळं आपण मागच्या वेळेस त्या वडारी जोडप्याची पण गोष्ट आपण पाहिली होती की कसं त्यांना पण मानसन्मान केलेला आहे. त्यांच्या पलंगावर ते झोपले येऊन, तरीसुद्धा नाथांचं वागणं त्यांच्याशी कसं होतं ते आपण मागच्या वेळेस पाहिलं. मग त्याच्यानंतर नाथ त्रिकाल स्नानसंध्या करायचे, स्नानासाठी गोदावरीवर जायचे. एकदा मध्यान्ह संध्येसाठी हे गोदावरीवर आलेले असताना विठ्ठलाच्या नामाचा गजर करत यांनी स्नान केलं. आणि घाटावरून परतताना एक महाराचं मूल तिथे रडताना त्यांना दिसलं. वाळूमध्ये, गरम वाळू होती आणि तिथे ते उन्हामध्ये रडत होतं ते मूल. आणि ही गोष्ट आपल्याला लहानपणी होती, मला आठवत आहे. आणि त्या काळामध्ये ते शिवाशिवीचा प्रकार फार होता की शूद्रांना हातसुद्धा लावायचा नाही, त्याच्यामुळे विटाळ होईल वगैरे वगैरे. पण नाथांनी पटकन त्या मुलाला उचलून घेतलं, त्याला गंगेवर आणून त्याला स्वच्छ आंघोळ घातली आणि त्याला कडेवर घेऊन आपला पंचा त्याला पांघरला आणि त्याला महारवाड्यामध्ये त्यांनी नेऊन पोचवलेलं आहे. म्हणजे असे क्रांतिकारक पाऊल त्यांनी नाथांनी उचललेलं आहे. सर्व भूतात्मा म्हणजे त्या काळामध्ये की आपण जर महाराला हात लावला किंवा त्याची सावली जरी अंगावर पडली तर आपण नरकात जाऊ, अशा काय खुलसट कल्पना त्या काळामध्ये होत्या. पण नाथांनी त्याचे ते मान्य केलं नाही आणि स्वतः असं आचरण की शुद्ध शास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे त्याप्रमाणे वागायचं, असं आचरण त्यांचं होतं. की प्रत्येकामध्ये, प्राणीमात्रामध्ये, प्रत्येक प्राण्यामध्ये परमेश्वर आहे आणि त्याप्रमाणे त्यांचं वागणं होतं. नाथ एवढंच करून थांबले नाहीत, तर त्याही पुढे जाऊन त्यांनी खरी सामाजिक समता कृतीद्वारे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पैठणमध्ये एक राणू नावाचा महार होता, तर त्या राणू महार आणि त्याची बायको दोघांचीही नाथांवर खूप भक्ती होती. पण आता त्यांना नेहमी वाटायचं की नाथांनी आपल्या घरी जेवायला आलं पाहिजे. पण आता आपण महार कसं काही येतील आपल्या घरी जेवायला. पण त्यांना ही निश्चित खात्री होती की नाथांचं वागणं हे अतिशय सुंदर आहे आणि ते बोलतात तसेच वागतात. त्यामुळे त्यांना हिम्मत करून नाथांना विचारलं की तुम्ही माझ्या घरी जेवायला याल का. आणि ही सगळी नाथांनी होकार दिला, हो नक्कीच येईल मी तुमच्या घरी जेवायला. आणि हे सगळं त्या समाजामध्ये तथाकथित जे ब्राह्मण होते त्यांना कळलं आणि सगळ्यांनी की आता काठ्या लाठ्या घेऊन ते तयार राहिले की नाथांना मारायचं आपण. की त्या काळात काही ते एकनाथ ते म्हणतात ना की ज्या काळामध्ये संत तेव्हा ते मान्यता पावत नाही, साधा एकनाथ आहे आणि हा असं काहीतरी करतो असे ते बरोबरचे लोक तेव्हा म्हणायचे. नंतर त्यांना संत ही मान्यता प्राप्त झाली आणि काही लोक होते ते त्यांना संत मानत होते. पण हे बाकीचे जे असतात ते समाजामध्ये कुटाळ अनेक लोक असतात, तर त्यांनी पण ह्या सगळ्यांचा विरोधाला न जुमानता त्या राणू महाराच्या घरी गेले जेवले अत्यानंदाने आणि परत पण आले. म्हणजे हे पण त्यांचं एक फार मोठं क्रांतिकारक पाऊल होतं. नाही तर एखादा घाबरून घरात बसला असता की एवढ्या समाजाचा विरोध घेऊन मी हे काम करणार नाही. पण नाही, हे प्रत्यक्ष आचरण करून दाखवणारे संत होते. आणि त्यांची थोरवी अशी होती की अंत्यजांचा पण उद्धार करायचा आहे मला.
त्यांना पण मला ह्या शास्त्रामध्ये काय ज्ञान आहे ते सांगायचं आहे असं त्यांचं होतं. म्हणून त्यांच्या कीर्तन प्रवचनाला ते पण सगळे लोक यायचे. त्यांनी एका वेश्येचा सुद्धा उद्धार केलेला आहे की एक वेश्या त्यांनी जेव्हा ती पिंगला वेश्येची कथा सांगितली तेव्हा त्या वेश्येला इतकं वाईट वाटलं की आपण काय काम करतोय, आपल्या व्यवसायाची तिला घृणा आली आणि मग ती त्यांच्या नाथांच्या चरणावर शरण गेलेली आहे आणि माझ्या उद्धाराचा मार्ग मला दाखवा म्हणून सांगितलेला आहे. आणि मग तेव्हा सुद्धा नाथ तिच्या घरी गेलेले आहेत. हे पण अतिशय क्रांतिकारक पाऊल होतं की नाथ एका वेश्येच्या घरी गेलेले आहेत आणि तिला त्यांनी 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, उद्धाराच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि ती सन्मार्गाला लागली. म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये खरा अनुताप झालेला असतो, खरा पश्चाताप ज्याला म्हणतात तो झालेला असतो, त्याचं जीवन निश्चितच सुधारणा होते त्याच्या जीवनामध्ये. आणि आपल्याला माहिती आहे गाढवाला पण पाणी पाजलेलं आहे नाथांनी. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. म्हणजे भूतात्मा हा गुण कसा नाथांकडे होता हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतं. आता 5व्या अध्यायामध्येच आपल्याला 18वा श्लोक येईल बघा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. हा श्लोक आहे 5व्याच अध्यायात आहे. तर याचा अर्थ असा आहे की विद्येने संपन्न असलेला ज्ञानी पुरुष, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, आणि पुढे आहे गवी म्हणजे गाय, हस्तिनी म्हणजे हत्ती, शुनी म्हणजे कुत्रा आणि श्वपाक म्हणजे चांडाळ. म्हणजे विद्वत्तेने परिपूर्ण असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वांमध्ये परमेश्वराच्या भक्ताला परमेश्वरच पाहतो. नाथांना तो गाढवातही दिसला. प्रवासात अन्य लोक होते पण त्यांना दिसलं नाही. त्या गाढवाला पाणी पाजावं असं त्यांना वाटलं नाही. पण एकनाथ महाराजांनाच ते का वाटलं? कारण त्यांचं अंतःकरण अतिशय शुद्ध झालेलं होतं. अवघे विश्व परमेश्वराचे स्वरूपच आहे हे श्रुती वचन आहे आणि हे नाथांनी सिद्ध केलेलं आहे. असे हे नाथ महाराज होते. म्हणून त्यांना आपण वारंवार नमस्कार करतो. मग त्याच्या पुढचं आहे योगयुक्त. म्हणजे पहिलाच हा योगयुक्त आहे पण आपण उलट्या क्रमाने गेलो आपल्याला कळावं म्हणून. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. की हा योगयुक्त. मग हा योगयुक्त कसा असतो तर समत्वम योग उच्यते. हे दुसऱ्या अध्यायात सांगितलं होतं की योग कसा असतो तर समत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच तो योग साधला असं म्हणतात. त्यालाच योग समत्व जे आपण बघितलं की समम सर्वेषु भूतेषु, सगळ्यांमध्ये एकसारखाच परमेश्वर आहे. आणि मग ज्या ठिकाणी मानव निर्द्वंद्व होतो, सगळी द्वंद्व आयुष्यातली सहन करतो, शीत आहे, उष्ण आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, सुख आहे, दुःख आहे, हे सगळं समान भावनेने जो पाहतो त्याला योगयुक्त असं म्हणतात. म्हणजे जी स्थितप्रज्ञाची आपण लक्षणं बघितली होती दुसऱ्या अध्यायामध्ये तोच म्हणजे योगयुक्त. फक्त नावं वेगवेगळी दिलेली आहेत. म्हणजे नाथांच्या चरित्रातला आणखी एक प्रसंग आहे की नाथ हे चराचरामध्ये परमेश्वराला बघत होते आणि साहजिकच वर्णाश्रमाचे अभिमानी पण होते. म्हणजे त्या काळात जो वर्णाश्रम होता त्याप्रमाणे आचरण ते पण करत होते. ब्राह्मणाचं कर्तव्य काय, वैश्याचे कर्तव्य काय, शूद्राचं कर्तव्य काय, हे सगळं त्यांना माहिती होतं. आणि त्यांच्या प्रवचनाला, कीर्तनाला लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या. नाथांचे द्वार सर्वांना खुले होते. कलियुगी नामस्मरणे जड उद्धरणे कीर्तनी, अशी नाथांची भूमिका होती की नामस्मरण करण्याचा हक्क हा प्रत्येकाला आहे. आणि त्यामुळे त्यांच्या पुढे सर्व श्रोते हरिभक्तीचे अधिकारी होते. त्यांच्यासमोर कोणी उच्च नव्हतं, कोणी नीच नव्हतं, श्रेष्ठ नव्हतं, कनिष्ठ नव्हतं. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला खूप गर्दी व्हायची. आणि ज्ञानेश्वरांच्या तत्वज्ञानाचे ते प्रत्यक्ष आचरणच करत होते. नाथांची वाणी इतकी गोड होती की सगळा समाज त्यांच्या इथे असं अगदी हे लावून बसायचे की त्यांना उठावंसं वाटायचं नाही. कीर्तन ऐकता ऐकता तल्लीन होऊन जायचे. अगदी श्रोतांचा सगळा वर्ग आनंदाने डोलायला लागायचा त्यांचं कीर्तन ऐकता ऐकता. आणि
सर्वांवर प्रेम पण करायचे नाथ. भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त व्याख्यानी रस अद्भुत नित्य नूतन गोडी उपजत प्रेम ओसंडत श्रवणार्थिया. लाचावले सुखे चित्त नित्य आनंद भोगित उत्कर्ष वाढला भक्तिपंथ नाम गजर होत घरोघरी. असा नाथांच्या कीर्तनाचा परिणाम व्हायचा. आणि जसं म्हणे हा जो ज्ञानेश्वरांनी जसं म्हटलं की गंगा सागराला मिळते, तेव्हा जाता जाता ती काय करते, आपल्या आजूबाजूच्या दोन्ही किनाऱ्यांवरचे फलं झाडं वृक्ष सगळ्यांना पाणी देत देत त्यांचं पोषण करत करत त्यांना हिरवगार करत करत गंगा पुढे जात असते. आणि सूर्याची सुद्धा रोजची प्रदक्षिणा कशी असते की जगातले ताप नाहीसे करत करत सूर्य परिक्रमा करत असतो. कमळांचा विकास त्याच्यामुळे होत असतो. त्याप्रमाणे स्वरूपी मिळून जाणारे संत आपल्या सहज व्यवहाराने जीवांना बंधमुक्त करतात. त्यांच्या प्रवचनाने त्यांच्या समाज प्रबोधनाने समाज बंधनमुक्त होतो आणि समाजाचा उद्धार होतो, सगळ्यांचं दुःखाचं निवारण होतं. आणि असं हे नाथांचं चरित्र आहे जे आपण मागच्या वेळेस पाहिलं. म्हणजे इथे त्यांनी खूप खूप उदाहरणं त्यांचीच दिलेली आहेत की नाथांच्या काळामध्ये संस्कृत भाषा ही देववाणी म्हणून प्रख्यात होती. आणि नाथांनी जे एकनाथी भागवत लिहिलं ते मराठीमध्ये लिहिलेलं आहे. एकादश स्कंद हा भागवतातलं संस्कृतमध्ये आहे. आणि त्या काळामध्ये मराठीला एवढी मान्यता नव्हती, म्हणजे सर्वसामान्य लोकांना संस्कृत काही कळत नाही, म्हणून नाथांनी ते पाऊल उचललेलं आहे. ते पण क्रांतिकारक पाऊल म्हटलं पाहिजे की मराठीमध्ये त्यांनी मराठी ओव्या आहेत त्या, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळा अर्थ लिहून काढला. तेव्हा पण त्या काळातल्या ब्राह्मणांनी त्यांना एवढा विरोध केला. तेव्हा त्यांनी म्हटलं की ही संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. ते म्हणतात की संस्कृत वाणी म्हणे देवांची वाणी आहे, पण मग मराठी काय चोरांपासून झालेली आहे का? शब्द ब्रह्म शेवटी ते. मराठी काय आणि संस्कृत काय? मराठीसुद्धा लोकांना जर या काळातल्या लोकांना जर मराठी कळतं तर मराठीमध्येच हे व्हायला पाहिजे. आणि त्या काळातल्या लोकांनी विरोध केला. मग त्यांनी सांगितलं की तुम्ही वाचून तर बघा आधी, वाचून बघितल्यावर तुम्हाला कळेल. आणि मग ते वाचून बघितल्यावर त्या लोकांना ते इतकं आवडलं म्हणे. आणि मग त्या एकनाथी भागवताची पालखीमध्ये त्या ग्रंथ ठेवून त्याची मिरवणूक काढलेली आहे. म्हणजे तो पण प्रसंग कधीतरी मी सांगेल पुढे की सगळ्यांनी नाथांना रथामध्ये ठेवून त्यांची मिरवणूक काढायचं ठरवलं होतं, पण नाथ म्हणाले नाही, ही काही माझी योग्यता नाही आहे, हा ग्रंथ तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ठेवा रथामध्ये आणि त्याची मिरवणूक काढा, मी स्वतः त्या रथाबरोबर चालेल, असे नाथराय होते. आणि मग नाथांच्या या अवतार्यामुळे जनसामान्यांना नाथ प्रत्यक्ष परमेश्वरासारखेच वाटत होते. आणि परंतु पैठणचे वैदिक पंडित मात्र त्यांचा अत्यंतिक द्वेष करायचे. आणि नाथांच्या उदयामुळे या पंडितांची महती कमी व्हायला लागली. आणि म्हणून वर्णाश्रमाचा अभिमान असलेल्या हरिपंडिताचे कान त्यांनी फुंकले. आता हा हरिपंडित म्हणजे कोण होता? हरी नावाचा नाथांचा मुलगा होता. त्यांना एक त्याचं नाव हरी होतं. आणि त्यांनी पंडित ही पदवी प्राप्त केली होती. सगळा संस्कृतचा अभ्यास अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी अतिशय छान अभ्यास केलेला होता. काशीला जाऊन तो शिकला होता सगळं. आणि म्हणून त्याला पंडित असं म्हणायचे, हरिपंडित असं त्याला म्हणायचे. आणि मग सगळे लोक त्याचे कान भरायला लागले, त्या काळातले ब्राह्मण लोक, की अरे काय तुझे वडील कसे वागतात, तुझे वडील महाराकडे जेवायला काय जातात, त्या महाराच्या मुलाला स्पर्श काय करतात, गाढवायला पाणी काय पाजतात, हे काही बरोबर नाही आहे. आणि मग ते कसं असतं, आपल्या बरोबरीच्या मुलांनी जर आपल्याला काही सांगितलं तर तेव्हा ते अल्पबुद्धी असते जरा, तर ते खरं वाटायला लागतं. आणि मग तो घरी येऊन आपल्या वडिलांना खूप बोलायचं की तुम्ही काय असं वागता, महारवाड्यामध्ये जेवायला काय जाता, शूद्रांशी सलगी काय करता, हे मला अजिबात आवडत नाही, असं तो आपल्या वडिलांना म्हणायला लागला. आणि मग त्या हरिपंडीला त्याला काही आपल्या वडिलांचे विचार पटेनात. परिणामी त्याने नाथांचा त्याग केला. त्यांनी घरच सोडलं, मला नाही राहायचं तुमच्या घरामध्ये, तुम्ही असं वागता. आणि आपल्या मुलाला आणि पत्नीला घेऊन तो काशीला गेला.
तेव्हा गिरिजाबाईंना इतकं वाईट वाटलं की आपल्या घरामध्ये जसं घडतं की आपला मुलगा जर रागावून बाहेर गेला तर किती वाईट वाटतं आईला. तर तरीसुद्धा ती नाथांना काहीही बोलली नाही. आणि नाथांना जेव्हा गिरिजाबाईंचं दुःख पाहवलं गेलं नाही, मग ते 4 वर्ष तरीसुद्धा राहिले. 4 वर्ष हरी पंडित तिथे काशीला राहिला. आणि मग नाथ स्वतः अहंकार त्यांनी ठेवला नाही, आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यासाठी म्हणून ते आणायला गेले हरिपंडिताला की चल बाबा, तू म्हणशील तसा मी वागेल, पण तू आपल्या घरी चल, आपल्या आईसाठी माझ्यासाठी तू आपल्या घरी चल. आणि मग समजूत काढली त्याची आणि त्याला महाराष्ट्रामध्ये परत घेऊन आले. नाथ नम्र झाले त्याच्या पुढे की जे आपण सांगतो प्रवचनामध्ये की तसंच वागले ते. आणि मग तो हरिपंडितही त्यांच्या घरी आला. पण आल्यानंतर त्यांनी 2 अटी घातल्या. मी 2 अटी जर माझ्या तुम्ही पाळत असाल बाबा तरच मी तुमच्या घरी येईल, नाही तर मी अजिबात येणार नाही. मग कुठल्या होत्या त्या 2 अटी? तर तो म्हणाला की तुम्ही मराठीमध्ये पुराण सांगायचे नाही, आजपासून मी पुराण सांगणार आणि तुम्ही ऐकायचं. नाथ म्हणाले ठीक आहे, काय हरकत नाही, तू सांग बाबा, मी ऐकेल तुझं. आणि दुसरी अट त्यांनी घातली की तुम्ही परान्न घ्यायची नाही, कोणाच्याही घरी तुम्ही जेवायला जायचं नाही म्हणे. नाथ म्हणाले ठीक आहे, मान्य करतो. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी त्यांनी याला पण मान्यता दिलेली आहे. आणि मग त्याचं कसं गर्वहरण झालं हरिपंडिताचं, ती पण एक छान गोष्ट आहे की त्याला असं वाटलं चला आपला खूप मोठा विजय झालेला आहे, आता वडिलांनी आपलं सगळं ऐकलेलं आहे. आणि मग तो आला घरी पैठणला आणि तो आता प्रवचन करायला लागला. नाथांच्या वाड्यामध्ये व्यासपीठावर बसून हा जो आहे हरिपंडित हा प्रवचन करायला लागला. आणि त्याची प्रवचनं कशी असायची? संस्कृतमध्ये असायची. सुरुवातीला थोडीशी गर्दी झाली, सगळी विद्वत्ता, सगळं सर्वसामान्यांना त्याच्यातलं म्हणतात काही कळायचं नाही. आणि मग काहीतरी थोडेफार 10-12 ब्राह्मण ऐकायला बसायचे आणि बाकीचे हळूहळू निघून जायचे. म्हणजे जनसामान्यांना उमजेल, पटेल, रुचेल असं काहीही त्याच्या प्रवचनात नव्हतं, आचरणात अजिबातच नव्हतं. मग नाथांच्या प्रवचनाला होणारी प्रचंड गर्दी त्यामुळे हळूहळू कमी व्हायला लागली. आणि केवळ पैठणचे काही कोरडे पंडितच पंडिताच्या प्रवचनाला थांबले. मग आता काय करायचं? नाथांचा वाडा अगदी रिकामा राहायला लागला. घटोयम पटोयम अशा ज्या काही हे असतात की आता आपल्यालाही माहिती आहे कोरडं ज्ञान कसं असतं की हो प्रत्येकाच्या शरीरामध्ये आत्मा आहे बरं का, आत्मा असा निर्लिप्त असतो बरं का, आत्मा शस्त्रांनी मारला, आपण म्हणतो ना शस्त्रांनी कापला जात नाही, वाऱ्याने सुकला जात नाही. आता हे सगळं ज्ञान आपल्याला माहिती आहे, पण त्याला जोडून जर आपण संतांच्या गोष्टी ऐकल्या, कोणाचं प्रत्यक्ष काही घडलेली एखादा प्रसंग सांगितला तर मग कसं आपलं त्याच्यामध्ये मन लागतं ना. हा हरिपंडित तसं काही करायचंच नाही. हा हरिपंडित जे ग्रंथामध्ये लिहिलंय तेच फक्त संस्कृतमध्ये बोलायचा. आणि त्यामुळे काय झालं की ते गर्दी ओसरायला लागली. आणि हे हरिपंडिताच्या पण हे ध्यानात आलं की अरे आपले वडील जे बोलायचे तेव्हा किती गर्दी व्हायची, लोक अगदी खिळून बसायचे आणि देहभान हरपून ऐकायचे, डोळ्यातून पाणी यायचं. आणि त्या ठिकाणी त्याचं पहिलं गर्वहरण झालेलं आहे की खरंच आहे आपले वडील खरंच महान आहेत आणि आपल्यामध्ये काही ती योग्यता नाही असं त्याला तिथे वाटलं. आणि मग नाथांची दुसरं त्याचं गर्वहरण कुठे झालं की त्यांनी दुसरी अट अशी घातली होती की नाथांनी परान्न घ्यायचं नाही म्हणून. आणि तेव्हा एक असा प्रसंग घडला की पैठणमध्ये एक स्त्री होती आणि तिने नवस केलेला होता की मी सहस्त्र भोजन घालेल, म्हणजे 1000 ब्राह्मणांना मी जेवायला घालेल असं तिने. पण त्या काळामध्ये तिची परिस्थिती चांगली होती तेव्हा तिने हा संकल्प केला. नंतर तिची परिस्थिती जरा खालावली, मग तिला काही एवढं शक्य होईना. मग तिच्या मनात सहज आलं की मी एकट्या एकनाथ महाराजांना बोलवलं ना तरी मला पुण्य मिळेल, इतक्या उच्च प्रतीचे ते संत आहेत. पण ती हे होती म्हणजे दुसऱ्याच्या घरी परान्न घ्यायचं नाही असं यांनी सांगितलेलं होतं. मग तरीसुद्धा तिने नाथांना भोजनाचं आमंत्रण दिलं. मग नाथांनी सांगितलं मला नका विचारू बाबा, या हरिपंडिताला विचारा, कारण की त्यांनी मला नाही सांगितलेलं आहे असंच सांगितलं. मग हरिपंडित म्हणाला ठीक आहे, माझे वडील तुमच्याकडे जेवायला येतील पण मी स्वतः स्वयंपाक करेल, तुम्ही सगळा कोरडा शिधा काढून ठेवायचा, मी स्वतः स्वयंपाक करेन, त्यांना जेवायला वाढेल. मग ती महिला म्हणाली ठीक आहे, अन्न तर माझं आहे ना, माझा संकल्प पुरा होईल.
आणि मग हा हरिपंडित त्यांच्या घरी जातो, नाथ महाराजही जातात, मग हा सगळा स्वयंपाक करतो, मग ते जेवायला बसतात, तृप्त होऊन नाथ महाराज जेवतात. आणि तो म्हणतो पत्रावळ सुद्धा तुम्ही नाही उचलायची, मीच उचलणार माझ्या वडिलांची पत्रावळ. आणि म्हणून तो पत्रावळ उचलतो, एक उचलतो, त्याच्याखाली दुसरी, दुसरी उचलतो, त्याच्याखाली तिसरी, तिसरी उचलतो, त्याच्याखाली चौथी, असं करता 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 1000 पत्रावळी तो उचलतो. आणि त्याची पाठ दुखायला लागते त्या पत्रावळी उचलून उचलून. आणि मग त्या इतका अद्भुत हा प्रसंग की म्हणजे ते सहस्र भोजन घालेल असं जो तिच्या मनाचा संकल्प होता तो कसा खरा झाला की नाथ महाराज एकटे जेवले आणि ते सहस्र भोजनाचं पुण्य तिला मिळालेलं आहे. मग या ठिकाणी हरिपंडिताच्या ज्ञानाचा, अभिमानाचा, अहंकाराचा पूर्णपणे पराभव झालेला आहे की आपल्या वडिलांची योग्यता त्याला कळलेली आहे आणि त्याचा अहंकार विरून गेला. आणि त्या प्रसंगानंतर मात्र शेवटपर्यंत तो नाथांच्या वचनात राहिला की बाबा आता मी सगळं काही तुमचं ऐकेल, तुमची योग्यता मला कळलेली आहे. आणि मग त्यानंतर हरिपंडिताची प्रवचनं बंद झाली आणि नाथांची कीर्तनं आणि प्रवचनं पुन्हा वाड्यामध्ये सुरू झाली. आणि नाथ महाराजांना परत लोकगंगेचा ओघ नाथांच्या वाड्याकडे व्हायला लागला आणि नाथांच्या वाक गंगेमध्ये हरिपंडित पावन झाला. अशी सुंदर गोष्ट सांगतात. म्हणजे नाथांनी वर्णाश्रम व्यवस्था मोडून टाकली असं अजिबात नाही, तर वर्णाश्रमाचा सर्वाधिक गौरव नाथांनीच केलेला आहे. पण वर्णाश्रमाची चौकट न मोडता त्यांनी अधिकार परत्वे प्रत्येकाला सन्मार्ग दाखवलेला आहे. कोणाचाही द्वेष केलेला नाही आहे की तू शूद्र म्हणून तुझ्याशी मी बोलणारच नाही किंवा तुला मी वाड्यात घेणारच नाही, असं अजिबात त्यांचं केलेलं नाही त्यांनी. असे हे नाथ महाराज होते. म्हणजे इथे मुद्दा असा आहे की सगळी लक्षणं जो धारण करतो, ही जी सगळी लक्षणं जो धारण करतो त्याला कर्मे बाधत नाही. शेवटचं जे आहे ना, कुर्वन्नपि न लिप्यते.